आणि यानंतर बातमी आहे पुण्यातली। पुण्यात पुरंदर तालुक्यामध्ये प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंदर्भात एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते। विमानतळ प्रकल्पाची जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरली असून भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे अशा आशयाचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा आदेश पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड पुण्याहून जोडले गेलेले आहेत। सागर, अशा पद्धतीचा बनावट आदेश सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट होतोय, कोण आहे यामागे काही समजलंय का? नक्की आपण जर पाहिलं तर पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादनाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होत आलेला आहे आणि अशामध्येच उपजिल्हाधिकाऱ्याच्या नावाने एक बनावट आदेश जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल केला। त्या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयातील बर्गे यांनी या संदर्भातली तक्रार जी आहे ती सासवड पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे अज्ञाताच्या विरोधात। आपण जर पाहिलं तर या बनावट आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित जागा जी आहे ती तांत्रिक तपासानंतर अयोग्य आढळलेली आहे, कारण की या जागेचा पूर्ण भूसंपादन जे आहे तेही झालेलं आहे। काही गावं जी आहेत भौगोलिक आणि हवामानदृष्ट्या अडचणी आणि धावपट्टीच्या मर्यादेमुळे जागा बदलण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारा हा बनावट आदेश जो आहे तो तयार करण्यात आलेला होता। बनावट सही शिक्के जे आहेत तेही या आदेशावरती होते आणि या संदर्भात तक्रार जी आहे ती उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये दिलेला होता आणि या संदर्भात अज्ञाताचा तपास जो आहे तो सुरू आहे। शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण करून अशा खोट्या अफवा ज्या आहेत त्या गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून पसरवल्या जात आहेत आणि त्याचा मोबदला जो आहे तोही आता शेतकऱ्यांना दिला जातोय। ही 5 ते 6 गावं आहेत, कुठली उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एकतपूर आणि मुंजवडी या बाधित गावांच्या शेतकऱ्यांना प्रशासनाने आवाहन केलेलं आहे हा आदेश पूर्ण खोटा आहे आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका। जे कोणी अफवा पसरवतील त्यांच्या विरोधात। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पुरंदर विमानतळासंदर्भातला तो आदेश खोटा आहे, समाज माध्यमात जो सर्क्युलेट होतोय तो बनावट आदेश असल्याचं समोर आलेलं आहे। आता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी कुमार कदम, पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन, पुरंदर। आपल्या इथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरचं भूसंपादनाचं काम चालू आहे। तालुक्यातील एकतपूर, मुंजवडी, उदाचीवाडी, पारगाव असे एकूण 7 गावातून त्या ठिकाणी जमीन संपादनाचं काम चालू आहे। जमीन संपादनाचं काम प्रगतीपथावर असताना त्याचा मोबदला ठरलेला असताना सुद्धा दिनांक 2/5/2026 रोजी एक बनावट पत्र माननीय श्री उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 1 पुणे यांच्या कार्यालयाचं त्याच्यावरती नाव टाकून एक बनावट पत्र जे आहे ते सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आलं होतं खोडसाळपणे। आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की सदरची जे भूसंपादन जे आहे तर हा भूसंपादन जे आहे सदर ठिकाणी भौगोलिक व हवामानविषयक अडचणी, धावपट्टीच्या वापरातील मर्यादा तसेच भविष्यातील विस्ताराच्या अडचणी लक्षात घेऊन शासन स्तरावर सखोल परीक्षण करण्यात आले आहे आणि त्यानुसार सदरची जागा जी आहे ही जागा अयोग्य असल्यामुळे ते भूसंपादनाची प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे असं